टाइम टेबल बनवणं आवश्यक आहे. त्याच्यातलं 70-30% जरी फॉलो झालं, व्हॉट एव्हर, तुम्ही प्लॅन तर करा सुरुवातीला, बरोबर. आता टाइम टेबल फॉलो होण्याचं एक उत्तम उदाहरण आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी आहे, त्याने टाइम टेबल बनवलं की मी सकाळी 10 ते 12 मॅथ्सचा अभ्यास करणार आहे, त्याच्यानंतर 12-12:30 वाजता माझा लंच आहे, 12:30 नंतर माझा पुढचा विषयाचा किंवा थोडा वेळ ब्रेक मी घेणार आहे, नंतर मी पुढच्या विषयाचा 2 तासाचा प्लॅन अभ्यासाचा केलेला आहे. एक रफ एक्झाम्पल घेतलं. परंतु तो नेमका टाइम टेबल बनवलं त्याने, दुसऱ्या दिवशी तो टाइम टेबल इम्प्लिमेंटेशनसाठी बसला आणि 10 वाजता जसा तो अभ्यासाला बसलेला असताना त्याचा खास मित्र दारात येतो आणि म्हणतो की चल आपण जरासं इम्पॉर्टंट काम आहे, हा मित्र आहे तर त्याला जाणं गरजेचं आहे. आणि तो जातो आणि रिटर्न येताना तो 1:30 वाजता येतो. पण टाइम टेबल मध्ये त्याने 12:30 वाजता लंच लिहिला होता. आल्यानंतर सर्वप्रथम तो काय करतो, तो अभ्यास 10 ते 12चा तो मिस झालेलाच आहे, परंतु आल्यानंतर भले 1:30 वाजता अभ्यास जरी लिहिला असला तरी तो 12:30 वाजता लंच जो ठरवला होता ते टाइम मिस झालेला असतानाही तो आल्यानंतर लंच करणार, कारण नीड आहे ती शरीराची, बरोबर. सो टाइम टेबल फॉलो करताना तुम्ही अभ्यासाला जर तुम्ही तुमच्या नीड बनवलं, गरज बनवलं, आणि येणारे 60 दिवस बनवावंच लागेल, दुसरा पर्याय नाही.